या पूर्ण मुंबईचा जो विकास आहे, साधारण मुंबईची लोकसंख्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुंबईसाठी म्हणून, आणि या परिस्थितीमध्ये विकास करायचा तर कसा करायचा? मधल्या काळामध्ये उत्तम असे भाजपच्या कार्यकाळामध्ये प्रोजेक्ट झाले आहेत, त्याचा उपयोग होतो आहे. एक जर तुम्ही मॅनिफेस्टो द्यायचा म्हटला किंवा लोकांना एक वचन द्यायचं म्हटलं तर मुंबईसाठीचं तुमचं विजन काय असेल? आमचा जाहीरनामाच येतो आहे. बरं. त्या जाहीरनामा महायुतीचा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे लोकशाही बघायची ना आपल्याला, इथे बघा. भारतीय जनता पक्षाने सामान्य माणसाला गुगल फॉर्म्सवर त्याच्या सूचना घेतल्या. आवाज मुंबईकरांच्या या अभियानात माझ्यासहित, अमित साटमसहित सगळे आम्ही लोक, आमचे आमदार, हे काही प्रमुख व्यक्ती, सन्माननीय व्यक्ती, विभागातल्या व्यक्ती यांच्याकडे जाऊन त्यांचे फॉर्मही भरले, सूचनाही घेतल्या. 2.25 लाख लोकांच्या सूचनेनंतर जाहीरनामा निघाला आहे. AC केबिनमध्ये आणि 2 भावांच्या पोरखेळामध्ये निघालेलं नाही. 2 भाऊ म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं मी म्हणतोय. यात पोरखेळात निघालेला नाही, अहंकारातून निघालेला नाही, तो जनतेच्या मनातून निघालेला आहे. तो आता येईल, आपण बघाल.